श्रीरामपूरच्या पावनभूमीत वास्तव्याला. विकासाच्या रक्तवाहिन्याच असतात दळणवळणाचे रस्ते. स्वप्नांनाच फुटतात पंख, तेव्हाच खरे व्हिजन असते. रुंदीकरणासह बाभळेश्वर नेवासा फाटा रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झालंय. श्रीरामपूरहून नेवाशाला जायचे म्हणजे अंगावर काटा यायचा, पण आता अवघ्या 20 मिनिटात कार जाते. श्रीरामपूर बेलापूर रस्ताही चौपदरीकरणासह पूर्ण झालाय. आमदार निधीमधून दुभाजकावरील तिरंगी स्ट्रीट लाईट दत्तनगर व बेलापूर रस्त्यांची शोभा वाढवतेय आणि त्यामध्ये केलेले वृक्षारोपण श्रीरामपूरच्या विकासात भर घालत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या श्रीरामपूरच्या उत्तरेकडील वैजापूरला जाणारे रस्तेही चकाचक झालेत. भामाठाण येथील गोदावरी नदीवरील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या पुलाचे कामही वेगाने पूर्ण केले. हरेगाव ते सरलाबेट रस्ता दर्जा उन्नत करून मुख्य रस्ता केलाय. उंदीरगाव नाऊर असो किंवा पुणतांबा नाऊर आणि खानापूर माळवडगाव मुठेवडगाव पासून नेवासे रस्त्यापर्यंत महत्वाचे रस्ते दृष्ट लागावी अशा रीतीने पूर्ण केले आहेत. आता मराठवाड्यातून शेतकरी श्रीरामपूर बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीला आणतायत. तोच पैका श्रीरामपूरच्या बाजारपेठेला ऊर्जित अवस्था आणून देतोय. दवाखान्यातही मराठवाड्यातील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. गंगाथडीचे सर्वच रस्ते सुंदर झाल्याने मराठवाड्यातील जनतेला श्रीरामपूर बाजारपेठ हक्काची झाली आहे. मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांच्या बांधणीकडे प्रारंभापासूनच आमदार लहू कानडे यांनी खास लक्ष दिले. श्रीरामपूर शहरातील आमदार राहुरी तालुक्यातील 32 गावांच्याकडे दुर्लक्ष करतात, भेदभाव करतात. ही तक्रार आमदार खानडे यांनी त्वरित दूर केली. रामपूर कोल्हार, कोल्हार ते चांदेगाव रस्ता, प्रगतीपथावर असलेला देवळाली ते तिळापूर रस्ता, मांजरी, पाथरे, मुसळवाडी, वांजुळपोई अशा सर्वच महत्वाच्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलाय. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव, बेलापूर ते कोल्हार असे महत्वाचे रस्तेही पूर्ण झालेत. अनेक कामे मंजूर असून प्रगतीपथावर आहेत. 25-15, 30-54, 50-54 आमदार निधी, जनसुविधा, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अशा विविध लेखाशीर्षाखाली कोट्यावधी रुपये खर्च करून मायबाप शेतकऱ्यांसाठीचे ग्रामीण रस्ते उत्तम करण्याचं काम झालंय. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांमुळे आमदार कानडे कौतुकाचे धनी बनले आहेत. रस्ते आणि त्यातील खड्डे, त्यांची झालेली दुरावस्था हा आपण आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराचा मुद्दा केला. त्यामुळं मी नम्रपणे सांगतो की माझ्या या कालावधीमध्ये मी सर्वात जास्त लक्ष या मतदारसंघातील सर्व रस्ते उत्तम कसे होतील त्यावर केंद्रित केलं. ज्या हायवेवर श्रीरामपूर शहर वसलं आहे, श्रीरामपूरची बाजारपेठ वसलेली आहे, श्रीरामपूरची MIDC वसलेली आहे, तो बाभळेश्वर ते नेवासा फाटा रस्ता रुंद करण्याची गरज होती. 40-50 वर्ष त्याच्याकडे कोणी लक्षही दिलं नाही. तुमच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्र्याच्या पहिल्याच बैठकीमध्ये 168 कोटी रुपयाचा तो रस्ता आपण मंजूर करून घेतला. आता त्याचं काम झालं. परिणामतः श्रीरामपूरची MIDC गजबजली. नवे नवे उद्योग तिथे आले, तरुणांना रोजगार मिळाले आणि इथे उद्योग येण्याचा ओघ आता वाढतोच आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे पूर्वेकडचा पुणे औरंगाबाद नॅशनल हायवे आणि पश्चिमेकडचा पुणे मनमाड नॅशनल हायवे तिथून श्रीरामपूर तालुक्यामध्ये येण्याचा, दळणवळणाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटला. जोश है